Sweet, creamy and made with love मिष्टी दोई. Magic in every spoon. So let's get started. तर गाईस आपल्याला सगळ्यात आधी फुल फॅट मिल्क बॉईल करायचं आहे. दूध बॉईल झालं की साईडला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. Then after in a pan, heat 1 small bowl sugar on low flame until it melts and turn golden brown. नंतर यात हळूहळू करून मिल्क पोर करायचं आणि व्यवस्थित शुगर आणि मिल्क मिक्स करायचं ज्याने कॅरेमलाइज शुगर मिल्कमध्ये डिझॉल्व्ह होईल. Let the milk completely cool down till it becomes lukewarm. Pour the curd mixture into a clay or glass bowl and add 1 tablespoon curd and mix it well. These help in fermentation. Cover the clay and keep it in a warm place for 6-8 hours or overnight until it sets. नंतर तुम्ही त्याला रेफ्रिजरेट करून 2-3 तासांसाठी चिल कॅरेमलाइज कर्ड और मिष्टी दोई एन्जॉय करू शकतात. सेव इट, ट्राय इट अँड फॉल इन लव्ह विथ एव्हरी स्पून. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.